नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. जबरी चोरी, घरफोड्या, चोऱ्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या चौघांना ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी तडीपार केलंय. दर्यापूर, आसेगाव, चांदूर बाजार परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीणमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई झाली आहे. ग्रामीण परिसरात शेतकरी व सर्वसामान्यांच्या मालमत्तेला व जीवाला झालेल्या धोका व भय लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. सुनील गजानन पोटभरे वय 24, त्याचे साथीदार देवानंद नामदेव प्रभे वय 40, 24 वर्ष पंकज जगदेव प्रभे, देवनानंद दादाराव प्रभे वय 26 या पिंपळखुट्याच्या राहणाऱ्या चौघांना ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांनी तडीपार केला आहे. या चौघांवर जबरी चोरी, घरफोड्या, चोऱ्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ग्रामीणमध्ये या प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून टोळ्यांनी गुन्हे करण्याची एक प्रवृत्ती वाढली होती की 4-5 लोक मिळून गुन्हेगारी कारवाई करतात. तशीच दर्यापूर, आसेगाव, चांदूर बाजार विभागात एक टोळी होती की जे शेतकऱ्यांचे धान्य वगैरे चोरी करायचे. तर त्यासाठी त्यांच्यावर गुन्हे नव्हते. त्याप्रमाणे आम्ही त्यांचा अभिलेख तपासून आमचे माननीय पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम सर यांनी त्यांना टोळी या सदराखाली महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 या अन्वये तडीपारी करता प्रस्ताव आम्हाला हे करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करून काल SP सरांनी त्यांना 2 वर्षाकरता या अमरावती ग्रामीण, शहर, वर्धा, वाशिम, अकोला या जिल्ह्यातून 2 वर्षासाठी त्यांना तडीपार केलेला आहे. तर अशी ही कारवाई अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील प्रथमच आहे. यापूर्वी अशी कारवाई झालेली नाही. तर आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी स्वतः विशेष लक्ष देऊन आमच्याकडून ही कारवाई करून घेतली. आणखीन एक टोळे आहे की त्याचेही आम्ही लवकरच त्या मागोवा घेऊन लवकरात लवकर आम्ही असे टोळ्या हद्दपार करू. धन्यवाद. 2 वर्षांसाठी तडीपार असलेला कुख्यात गुंड शहरात आढळला असता त्याला कोल्हापुरी गेट पोलिसांनी अटक केली आहे. महाजनपुरा येथे राहणारा विठ्ठल लक्ष्मण मावरे या कुख्याताला पोलिसांनी 2 वर्षांसाठी तडीपार केलं होतं. तो शहरात आढळला असता त्याला महाजनपुऱ्यातून अटक करण्यात आली आहे. PI आगलावे यांच्या मार्गदर्शनात PSI वेरुळकर, HC राजेंद्र डोंगरे, फिरोज खान, नारायण एजाज आदींनी ही कारवाई केली आहे.
श्री गणेशाच्या उत्सवाचा आनंदी आनंद सर्वत्र असताना बुधवारी मध्यरात्री त्या आनंदाला गालबोट लावणारी घटना घडली. नेहरू मैदानात मोठ्या संख्येनं श्रींच्या मूर्तीची विक्री केली जाते. येथे बुधवारी रात्री अघटित घडलं. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 1:30 वाजता मूर्तीच्या भावावरून 4 तरुणांनी विक्रेत्याशी वाद घातला. याचा कळस म्हणजे श्रींच्या मूर्तीनेच विक्रेत्याचं डोकंही फोडलं गेलं. तो विक्रेता दवाखान्यात भरती आहे. या सगळ्या घटनेबाबत पोलिसांची भूमिकाही आक्षेपार्हच अशी होती. गणेश चतुर्थीचं पर्व आनंदात व उत्साहात साजरं करण्याची सगळ्यांची धांदल सुरू होती. या आनंदावर विरजण पडलं असतं जर सिटी न्यूजने मध्यस्थी केली नसती तर. भक्तांना गणपतीच्या मूर्तीच स्थापनेसाठी मिळाल्या नसत्या अशी अघटित घटना बुधवारी मध्यरात्री नेहरू मैदानात घडली. अनेकांनी बुधवारीच मूर्ती खरेदी केल्या, परंतु अनेक गुरुवारीही मूर्तींची खरेदी करत आहेत. त्यांना ऐन वेळेवर गणपती बाप्पाच घरी नेता आले नसते, कारण विक्रेत्यांनी मूर्ती विक्री बंदचीच घोषणा केली होती. मूर्तीच्या भावावरून हा वाद झाला. नेहरू मैदान येथे मोठ्या प्रमाणावर मूर्ती विक्रीसाठी मार्केट लागलं आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 1:30 वाजता 4 सिंधी तरुण दुकानात मूर्ती खरेदीसाठी आले व मूर्तीच्या भावावरून वाद करायला लागले. हा वाद वाढला असता श्रींची मूर्तीच विक्रेत्याच्या डोक्यात एका जणाने मारली. दुकानदाराचं डोकं फोडलं व चौघांनीही पलायन केलं. हा मूर्तिकार आता रुग्णालयात दाखल आहे. याविषयी तक्रार देण्यासाठी मूर्तिकार कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस नेहरू मैदानात आले, आपला तोरा मिरवला. आणि तुमच्या समोर मोबाईल खाली करा जरा. हा इकडे रे, काय नाव तुझं? इकडे आपलं नाव काय? यांचं पण नाव लिहून घ्या. आपलं नाव? मी चंदू सोजातिया. चंदू सोजातिया. याला विचारा, हे कोणी फेकलं? फेकलं नाही सर, ते हा हा ठेवलं का होईना? तुला ठेवलं समजतंय ना? याला विचारा, हा फेकणार आहे. फेकलं नाही सर, ते ठेवलंय. ठेवलंय ना इथं? हेच बोलतो ना. त्या मुलाने फेकलं होतं ते. टाकलं नाही इथं, याने उचललं. पोलीसवाले आले, त्यांनी म्हटलं हो, पण इथं रस्त्यावर कसं आलं? रस्त्यावर कसं आलं म्हणजे हे कार्य याला माहित कसं झालं असतं कोणी हे काय केलं म्हणून. तुला काय करायचं? तू तुझी दुकान ती आहे ना, हा सांगेल ना, तक्रारदार आहे ना. मग एकट्यालाच पकडून बोलून राहिले सर तुम्ही. तोच त्यानंच टाकलं, त्यानं कबूल केलं ना. याचं पण नाव लिहा. चल नाव सांग तुझं. तुम्ही म्हणजे संगनमतानं काम वाढवताय काय? सर काम वाढवत नाहीये. काय सांगताय? हे काय सांगताय? काम आधी वाढले. हे काय सांगताय? ऍक्च्युली हे काय सांगताय? तुमच्या माणसांनी हे काय सांगताय? सांगितलं हे काय सांगताय? वाद घालू नका. हे काय सांगताय ते ऐका. चालत नाहीये. हे काय सांगताय ते ऐका ना. वाद घालायचा प्रश्न नाही आहे सर. प्रश्नच नाहीये सर. तुम्ही बाई बोलू नका. एक तर तुम्ही काम वाढवलेलं आहे किंवा यानं काम वाढवलेलं आहे. वाढीची गरज मग तुम्ही इकडे कसं काय येत आहे? तुमचं दुकान तिकडे आहे ना. भाचा आहे तो माझा, कसं काय येणार नाहीये? हे फेकायला भाचा आहे का? फेकलेलं नाहीये आम्ही. काय हे? आधी हे असंच होतं. कोणी सांगितलं असं होतं? असं होतं तुमच्या सोबत सरांनी होते सर. पाहिलं ना ते. त्यांनी उचलून ठेवलं ना. त्यांनी नाही उचलून ठेवलं, त्यांना उचलून ठेवलं. त्यांनी उचलून म्हणजे ते आल्यावर उचलून ठेवलं ना. हे कोण टाकलं इथं? मग कोणी टाकलं म्हणजे? कोण टाकलं? पंचनामा झालाय का हे सर? नाही नाही, एवढं मला असं सांगायचं. सांगा. मला एवढं हे सांगायचं. टाकलं कोणी नंतर? जे कोणी टाकलं कोणी ते टाकलं? समाजात कोणी टाकलं? कोण टाकणार कोण हे आहे? बघा, आज त्या मुलाला इतकी ते मारहाण मला करायची असं हल्लेखोर युवकांचा शोध घेण्याऐवजी घटनेविषयी विचारपूस करण्याऐवजी पोलिसांनी मूर्ती विक्रेत्यांवरच आगपाखड केली. ज्या विक्रेत्याचं डोकं फुटलं तो प्रथम पोलीस ठाण्यात जाणार की दवाखान्यात? पोलिसांच्या पक्षपाती धोरणामुळे नाराज झालेल्या मूर्ती विक्रेत्यांनी सिटी न्यूजकडे धाव घेतली व न्यायाची मागणी केली. नाराज झालेल्या विक्रेत्यांनी मूर्ती विक्री बंदचं आवाहन केलं. रात्री 1:30 वाजता 4 मूर्ती विक्रेत्यांवर त्यांच्याच दुकानातील मूर्ती डोक्यात घातली जाते व त्यांना जखमी करून आरोपी पळून जातात. दुकानदारांना पोलिसांनी कारवाईचा विश्वास देण्याऐवजी त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली जाते. तर मध्यस्थी करून वाद मिटवणाऱ्यांशीही पोलिसांनी योग्य वर्तन केलं नाही. मूर्ती विक्रेत्यांच्या बोलवण्यावरून सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया घटनास्थळी आले. तेही पोलिसांना विशेष पसंत पडलं नाही. या सर्वांचा विरोध म्हणून मूर्तिकारांनी मूर्ती विक्री बंदची घोषणा केली.
एक भी जन दुकान नहीं खोलेगा कल। वर्षभर मूर्तिकार या उत्सवाची वाट पाहत असतात. दिवस रात्र एक करून मोठ्या प्रमाणावर मूर्त्या तयार करतात आणि ऐन विक्रीच्या वेळी घडलेली ही अघटित घटना, पोलिसांचा असहकार, त्यामुळे विक्रेत्यांचं प्रचंड नुकसान झालं असतं. शिवाय गणेश भक्तांची ही मूर्ती वाचून पंचायत झाली असती ती निराळीच. तेव्हा सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजत यांनी मध्यस्थी केली. मूर्तिकारांना शांत करून विक्री बंदची घोषणा मागे घेण्याविषयी समजावलं असता मूर्तिकारांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. म्हणूनच आज शहरवासियांना श्रींच्या मूर्ती मिळाल्या. मुलं जेवण करत होते, काहीच केलं नाही. तिथून 4 सिंधी मुलं आलेली आहे आणि ते काय मूर्ती कमी भावात त्यांना मागत होती. त्यांनी मूर्ती वगैरे काही दिली नाही. एकदम त्या मुलांनी मूर्ती खुर्ची वगैरे घेतली, त्याच्या डोक्यावर आपटली. त्याच्यानंतर तो ओरडला. हे लोक धावत आले आणि त्यांनी मूर्ती घेतली आणि त्याच्या चांगल्या डोक्यावर मारली. मूर्तीनेच मारला आणि त्यांनी गणपतीची विटंबना केलेली आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थी असताना आजच्या दिवसाला त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी मूर्ती फोडलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब, तुम्ही हे दुकानातल्या मूर्त्या पहा. त्या मुलाला लोट लाट करून द्या. त्या मूर्त्यांचा हे पहा विटंबना आहे, मूर्त्यांची विटंबना आहे. उद्या एकही मूर्तिकार इथे दुकान उघडणार नाही आहे. मूर्ती विकल्या जाणार नाही आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत. नाही, तुम्ही तुमचं नुकसान कशाला करता? त्यांचं काही होणार नाही पोलिसांच्या. तुम्ही तुमच्या नुकसान कशाला करता? बरोबर आहे ना. त्यांनी चुकी केली, तुम्ही का चुकी करता? आपला धंदा आहे, व्यवहार आहे आपला, ते नाही करायचा. पण आम्ही धंद्यावाले लोक असं कोणी धोसा मारून कोणी काही करून अत्याचार झालेला आहे. त्या मुलाला दाबून म्हणजे एकदम अरे रावीनं दाबून छाती काढून बाहेर त्याला दाबून आले. पंचनामा केला तर त्यांनी त्यांच्या अशा आवाजाखाली आम्ही काय बोलणार आहे? आम्ही तर दाबूनच राहणार आहे ना शेवटी. पंचनामा न करता मूर्ती उभ्याला सांगून या ठिकाणी 1:30 बजे आहे, वो 1:30 बजे आहे पे. अरे उन्होंने वो बड़े वाली मूर्ति ये घटना 1:30 वाजता घडते आणि कोशिश कर रहे हो साहेब. तो ते केस दाबायचीच कोशिश करून राहिले आणि ते म्हणजे याचा अर्थ त्यांना पहिलेच फोन केलेला आहे. केलेलं नाहीये की इथे किती मूर्त्या फुटल्या आहेत, किती खुर्च्या फोडल्या आहेत, काय काय मारहाण केली, हे सगळं एका पंचनाम्यामध्ये त्यांनी लिहून ठेवायला पाहिजे होतं. हे असं काहीच लिहिलेलं नाही आहे लोकांनी. खुर्च्या फेकफाक केले हे इकडे पाहून घे, इकडे आणि फोटो काढा. खुर्च्या ते फेकफाक कुंभार केले समाजावर गरीब लोकांवर तेच येऊन इथे आरडाओरड करून कुस्ती तोडून दिली काही? आम्ही नाही केलं. हे आम्ही तोडलेलं आहे का? हे आम्ही लोकांनी नाही तोडलेलं आहे. त्याच लोकांनी आम्ही लोक रात्रंदिवस या मूर्त्यांना रंगवटीचे कामं करतो. काय करतो बा, सगळ्या आपल्या अमरावतीकरांना मूर्त्या मिळाव्या आणि सगळ्यांच्या भावनांनाही दुखावल्या गेल्या पाहिजे. सगळ्यांना पूजेसाठी मूर्त्या मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही हे सगळं रात्रंदिवस जगून कामं करतो. हे मार खायसाठी करतो का आम्ही इथे? मात्र या सगळ्या प्रकारात पोलिसांचं वागणं पाहता अखेर पोलिसांचं म्हणणं आहे तरी काय हे विचारणं आता गरजेचं झालं आहे. उत्सवांमध्ये विघ्न आणण्याचा मनसुबा पोलिसांचा असल्याचं दिसून येतंय. पहिले दहीहंडी स्पर्धेत पोलिसांनी विघ्न आणलं, आता गणेशोत्सवावर विरजण घालण्याची तयारी पोलिसांची होती. शहरवासियाने आनंदाने उत्सव साजरे करू नये अशी पोलिसांची इच्छा आहे का? 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या धूर्त इंग्रजांनी स्वातंत्र्य तर दिलं, परंतु राजांना स्वातंत्र्य दिलं विलिनीकरणाचं. या स्वातंत्र्याचा आधार घेऊन निजामाला पाकिस्तानात आपलं राज्य विलीन करायचं होतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे आज अखंड भारत दिसतो आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. वक्रतुंड महाकाय व कोटी सूर्याप्रमाणे ज्याचं तेज आहे त्या श्री गणपतीच्या स्थापनेचं उत्सवाचं पर्व गुरुवारी साजरं होत आहे. अशात वरुण राजानेही कृपादृष्टी फिरवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची सर्वांनाच वाट होती. तो आला नेमका गणेश चतुर्थीच्या दिवशीच. सर्वांना हवा हवासा पाऊस गणराय घेऊन आले आहेत, परंतु सार्वजनिक मंडळांच्या उत्सवावर वरुण राजाने पाणी फिरवलंय. त्यामुळे पाऊस आल्याचा आनंद मानावा की खेद अशी संभ्रमावस्था सर्वांचीच झाली आहे. विघ्न विनाशक गणराय भय से मुक्त करे, इसकी
अग्रपूजेचा मान असलेल्या 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री गणरायाचं घरोघरी आगमन होतंय, स्थापना केली जाते. सकल कलांच्या अधिनायकाच्या स्थापनेचं पर्व साजरं होतंय. मोठ्या संख्येनं नागरिकांनी मूर्त्या घरी नेऊन त्याची स्थापना केली जाते. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषात गणपती बाप्पांच्या मूर्ती नेण्यात आल्या. हत्तीचं मुख असलेल्या लंबोदर गजाननाच्या जन्माची कथा अत्यंत रोचक अशी आहे. अंगावरील मळाच्या मूर्तीला पार्वतीने सजीव केलं व राखण करण्यासाठी त्याला बसवून स्वतः स्नानाला गेली. तेथे महादेव आले असता आज जाण्यास गणपतीने मज्जाव केला, तेव्हा श्री शंकराने त्याचा शिरच्छेद केला. पार्वतीने माझ्या बाळाला मारले म्हणून आकांत तांडव केलं. श्री शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा केली, जो प्रथम दिसेल त्याचं शिर आणा. तेव्हा गणांना हत्ती दिसला व त्यांनी हत्तीचं शिर आणलं. श्री शंकराने हत्तीचं शिर लावून मळाच्या मूर्तीला सजीव केलं, तेच हे गणपती बाप्पा. म्हणून गणपती बाप्पाला सोंड, मोठे कान, एकदात असं रूप प्राप्त झालं. श्री गणेशाचं वाहन मूषक. एकदा गणराय आपल्या मूषकावरून स्वारी करत असताना गलंडले, तेव्हा चंद्र त्यांना हसला. त्याने गणपतीची थट्टा केली, तेव्हा श्री गणरायाने चंद्राला शाप दिला. जो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं तोंड पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल अशी कथा पुराणात आहे. गणेश चतुर्थीचं पर्व साजरं करताना गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या मुहूर्ताबाबत निरनिराळी मतं होती. भद्रा असल्याने गणपती बाप्पांची स्थापना करावी तर केव्हा असा संभ्रम होता, परंतु 2 ग्रहणांच्या मध्ये हे पर्व साजरं होत असल्याने त्याला बाधा नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. देशातील दुष्काळ, महागाई, अंधश्रद्धा, बेरोजगारी याचं उच्चाटन होऊन सुबत्ता, शांतता सर्वत्र नांदावी अशी प्रार्थना आपल्यासोबत पाऊस घेऊन आलेल्या गणरायाला करूया. प्रेक्षकांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. चातकाप्रमाणे शेतकरी व सारेच पावसाची वाट पाहत होते. इतके दिवस दडी मारलेला पाऊस नेमका गणेश चतुर्थीच्या दिवशीच बरसू लागला. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या तयारीवरही अक्षरशः पाणी फिरवलं गेलं. कार्यकर्त्यांचा विरस झाला. वाजत गाजत श्रीमूर्ती घेण्यासाठी निघालेल्या मंडळांचा खोळंबा झाला. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच पावसाने झडी लावण्याने गणपती बाप्पांच्या स्थापनेपूर्वीच्या शोभायात्रा काढाव्या तरी कशा असा प्रश्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र कार्यकर्त्यांनी पावसावर कुरघोडी करत नेहमीप्रमाणेच धुमधडाक्यात वाजत गाजत शोभायात्रा काढल्या. आझाद हिंद मंडळ, बुधवारा, निळकंठ मंडळ आदी मंडळांच्या शोभायात्रा एका पाठोपाठ एक अशा निघाल्या. निळकंठ गणेशोत्सव मंडळाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. या शोभायात्रेत जडजूड भव्य त्रिशूळाचे खेळ करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान आतिषबाजीही करण्यात आली. पावसामुळे मूर्ती मात्र झाकलेल्या होत्या.
जातकाप्रमाणे शेतकरी व सारेच पावसाची वाट पाहत होते. इतके दिवस दडी मारलेला पाऊस नेमका गणेश चतुर्थीच्या दिवशीच बरसू लागला. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या तयारीवरही अक्षरशः पाणी फिरवलं गेलं. कार्यकर्त्यांचा विरस झाला. वाजत गाजत श्रीमूर्ती घेण्यासाठी निघालेल्या मंडळांचा खोळंबा झाला. मुस्लिम समाजातर्फे 18 सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात येतोय. ईद उल अजहामध्ये जनावरांच्या कुर्बानीवर लावण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात हा बंद आहे. भारताची लीडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अमरावती ब्रँचची सुरुवात 2015च्या मे महिन्यात झाली आहे. शुभारंभ झाला आहे. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यप्रणालीबाबत ब्रँच मॅनेजर नरेश किरपाने आणि किरण कुमार यांनी माहिती दिली. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कर्जाच्या अनेक विशेषता आहेत. घर बांधायला, घर दुरुस्तीसाठी, नवीन घर विकत घ्यायला सोप्या मासिक हप्त्यात ISFC कर्ज देते. उत्पन्नाचे कागदपत्र नसतानाही कर्ज दिलं जातं. 2015च्या मे महिन्यात या कंपनीचं कार्यालय अमरावतीत सुरू झालं आहे. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कार्यप्रणालीची माहिती ब्रांच मॅनेजर नरेश किरपाने व इंडिया शेल्टरचे क्रेडिट मॅनेजर किरण कुमार यांनी दिली. हमने इंडिया शेल्टर फाइनेंस कॉर्पोरेशन लिमिटेड की शुरुआत मई 2015 से की है. हम मध्यम वर्गीय परिवार को लोन उपलब्ध करवाते हैं घर बनाने के लिए, घर की मरम्मत करने के लिए और नया घर खरीदने के लिए. 3 लाख से 20 लाख तक का हम लोग लोन उपलब्ध करवाते हैं. आय के दस्तावेज न होने पर भी हम लोग वो लोन उपलब्ध करवाते हैं. आसान कागजी कार्रवाई, आसान मासिक किस्तों पर लोन हम दिया जाता है. हमारे यहाँ कोई भी DSA या फिर एजेंट नहीं है. आपको अगर किसी भी लोन की आवश्यकता हो तो आप हमारे ब्रांच से संपर्क कर सकते हैं. हमारा ब्रांच का पता है दुकान नंबर 2, स्टेट बैंक ऑफ इंडिया, रुक्मिणी नगर, अमरावती. हमें टोल फ्री नंबर पर भी आप कॉल कर सकते हैं. हमारा टोल फ्री नंबर है 1800-2081-777. पूरे भारतवर्ष हमारे 12,000 से भी ज्यादा संतुष्ट ग्राहक है. हमें आपका इंतजार है. इंडिया शेल्टर फाइनेंस कॉर्पोरेशन लिमिटेड, सबके लिए घर का लोन. हम इंडिया शेल्टर के समस्त कर्मचारी आपके पूरी ईमानदारी और आदर के साथ घर का लोन देने के लिए तत्पर हैं. सबके लिए भारताची लीडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अमरावती ब्रँचची सुरुवात 2015च्या मे महिन्यात झाली आहे. शुभारंभ झाला आहे. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यप्रणालीबाबत ब्रँच मॅनेजर नरेश किरपाने आणि किरण कुमार यांनी माहिती दिली. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.